गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर हा लेसन आपण चालू केला आहे. या लेसनला मागच्या तासाला आपण इलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर म्हणजे काय हे पॉईंट पाहिलेले आहेत. आज आपण पुढचा पॉईंट पाहतोय, टाइप्स ऑफ अ इलिमेंट. इलिमेंटचे कोणकोणते टाइप्स आहेत. टेक अ फॉलोइंग ऑब्जेक्ट: आयर्न नेल शीट, कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर, अ पीसेस ऑफ कोल. Rub each object on a fresh surface of sandpaper and observe. खिळे घ्या किंवा एखादी शीट घ्या, कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर घ्या किंवा कोळशाचे काही तुकडे घ्या. रब इच ऑब्जेक्ट अँड अ फ्रेश सरफेस, एका फ्रेश सरफेसवरती ऑफ अ सँडी पेपर अँड ऑब्झर्व. सँडी पेपर म्हणजे वाळूचा जो पेपर असतो तो घ्या आणि तो ऑब्झर्व. हॅमर इच ऑब्जेक्ट विथ अ फोर्स. हॅमर म्हणजे त्या ऑब्जेक्टवर हॅमर करा, मारा. टेक केअर नॉट टू हर्ट अवरसेल्फ. आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे, फक्त त्या वस्तूवर आपल्याला हॅमर करायचं. रेकॉर्ड अवर ऑब्झर्वेशन इन द फॉलोइंग टेबल. आणि त्याचं रेकॉर्ड जे आहे ते आपल्याला या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचं. बघा काय दिले, टाइप्स ऑफ एलिमेंट आहेत हे. ऑब्जेक्ट दिले आयर्न नेल, कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर आणि कोल पीसेस. सरफेस शायनिंग, येस ऑर नो. आयर्न नेल कसं आहे, शायनिंगमध्ये आहे. कॉपर वायर आहे, ॲल्युमिनियम. कॉईल पीस आहे का, नाही, म्हणजे कोळसा हा शायनिंग सरफेसमध्ये नाही. डज द शेप फ्लॅटन ब्रेक इन टू स्मॉल पीसेस ऑन हॅमरिंग. आयर्न नेलला जर आपण खूप हॅमर केलं, खूप मारलं, तर त्या आयर्न नेलचे म्हणजे त्या खेळाचे बारीक बारीक तुकडे होतील का, नाही, म्हणजे ते कसं राहील, फ्लॅटेन आहे तसंच राहील. कॉपर वायर होणार नाहीत, तुकडे होणार नाही, म्हणजे ते चेपल वाकडे तिकडे होतील पण त्याचे तुकडे होणार नाहीत. ॲल्युमिनियम वायरचे नाही. पण कॉईल पीसेस, कोळशाचे मात्र काय होईल, ब्रेक इन टू स्मॉल पीसेस, त्याचे काय होतील, छोटे छोटे सरफेस आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच काय तर बघा, द ऑब्जेक्ट्स इन द अबोव ॲक्टिव्हिटी आर मेड ऑफ एलिमेंट आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम अँड कार्बन रिस्पेक्टिव्हली. बघा हा काय आहे, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम अँड कार्बन रिस्पेक्टिव्हली. Fill the following table on the basis of the observation obtained on during the above two tests to each of the object. Element having a shiny surface. कोणकोणते इलिमेंट शायनिंग सरफेसमध्ये होते, तर आयर्न होतं, कॉपर होतं अँड ॲल्युमिनियम होतं. इलिमेंट दॅट फ्लॅटन ऑन अ हॅम्बरिंग. कोणकोणते इलिमेंट फ्लॅटन म्हणजे आहे तसेच राहिले, तर आयर्न, कॉपर अँड ॲल्युमिनियम. इलिमेंट विथ अ डल सरफेस. कशाचा सरफेस हा डल होता, खराब होता, तर कॉईल पीसेस, कार्बनचा. इलिमेंट दॅट ब्रेक ऑन अ हॅम्बरिंग. हॅमर केल्यानंतर कोणते इलिमेंट्स ब्रेक झाले, तर कॉईलचे म्हणजेच कार्बनचे. You notice that the element has a different physical properties like luster, paleness, mutability आणि brittlenesses. म्हणजे यावरून आपलं असं लक्षात येतं की इलिमेंटचे ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. इलिमेंट हॅज अ डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज लाईक लस्टर, लस्टर्स म्हणजे चकाकी येणे, पिलनेस, निस्तेज म्हणजे त्याच्यावर तेज आहे, malleability and brittleness. According to element are classified in early times. Elements were classified into metals and non-metals. म्हणजेच इलिमेंटचे तीन टाईप आहेत. फर्स्ट आहे मेटल, सेकंड आहे नॉन मेटल. आफ्टर इन्व्हेंटेशन ऑफ न्यू एलिमेंट अ न्यू टाईप ऑफ मेटॅलॉइड इज डिस्कवर्ड. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल नंतर त्यांनी मेटलाइड हा नवीन टाईप स्टडी केला किंवा काढला. द डिटेल स्टडी ऑफ दीज एलिमेंट विल बी मेड इन अ चॅप्टर मेटल्स ऑन नॉन मेटल्स. आता मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे काय आणि मेटलाइड्स म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. पण मग फॉर एक्झाम्पल मेटल, आयर्नचं एक्झाम्पल सांगू शकता का रे. मेटल्स धातू, नॉन मेटल्स अधातू. धातू म्हणजे सोडियम आहे तुमचं, आयर्न आहे. नॉन मेटल्स म्हणजे काय, ऑक्सिजन, क्लोरीन. अँड मेटलाइट्स म्हणजे काय, तर सिलिकॉन आहे, आर्सेनिक. हे सगळे काय आहेत, तर इलिमेंटचे टाईप आहेत, मेटल,
नॉन मेटल अँड मेटलोइड्स. बघा त्यानंतर आहे टाइप्स ऑफ अ कंपाऊंड. ॲपरेटर्स, इव्हॉपरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड अँड बर्नर. आता बघा ही तुम्हाला इव्हॉपरेटिंग डिश आहे जी की आपलं फायबरची कशी असते त्याचप्रमाणे असते, पण ही काचेची आहे. इव्हॉपरेटिंग डिश ही कशाची, ग्लासची आहे, काचेची आहे. त्यानंतर कापूर, म्हणजे त्या इव्हॉपरेटिंग डिशमध्ये काय टाकलाय, कापूर आहे. ट्रायपॉड स्टँड म्हणजे काय, तर ज्याला 3 पाय असतात ते ट्रायपॉड स्टँड. बर्नर म्हणजे तुमचा गॅस. ओके. केमिकल घेतलेत, कापूर, वॉशिंग सोडा, ब्ल्यू व्हिट्रॉल, शुगर, ग्लुकोज अँड युरिया. कीप द इव्हॉपरेटिंग डिश ऑन द ट्रायपॉड स्टँड. ट्रायपॉड स्टँडवरती ती डिश काय करा, इव्हॉपरेटिंग करा, म्हणजे त्याला बर्नर देऊन इव्हॉपरेट करा. टेक सम कापूर इन द इव्हॉपरेटिंग डिश. काही कापराचे तुकडे या डिशमध्ये टाका. हीट द कापूर इन द डिश स्ट्रॉंगली विथ द हेल्प ऑफ अ बर्नर. आणि बर्नरच्या साह्याने त्या हीटमधील कापूर काय झाला पाहिजे, डिश स्ट्रॉंगली विथ द हेल्प ऑफ बर्नर, वितळला पाहिजे. फाइंड आउट व्हॉट रिमेन्स बिहाइंड द इव्हॉपरेटिंग डिश. रिपीट द अबो प्रोसिजर युझिंग लेमन स्टोन, वॉशिंग सोडा, ब्ल्यू व्हायटर, शुगर, ग्लुकोज, युरिया इन्स्टेड ऑफ द कापूर. आणि या कापूरमध्ये रॅपिडली काय करायचं आपल्याला, वॉशिंग सोडा, लेमन स्टोन, ब्ल्यू हे सगळे सोल्युशन काय करायचे, टाकायचे. रेकॉर्ड अवर ऑब्झर्वेशन इन द फॉलोइंग टेबल. डू दिस ॲक्टिव्हिटी केअरफुली अंडर द सुपरविजन ऑफ टीचर. आता ह्या एक्सपेरिमेंट आपण करून पाहूया शाळेमध्ये की कसा असतो, काय आहे. मग पावडर इन द इव्हॉपरेटिंग डिश, त्यामध्ये बघा काय टाकणार आहे. हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. ह्याचा आन्सर ह्या खाली एक्सप्लेन मी करणार आहे, पण तुम्ही व्यवस्थित बघा. हा चार्ट तुम्ही पूर्ण करून पाठवणार आहात. You saw in above activity that an heating strongly some components giving residue while others do not give any residue to give a blackish residue. म्हणजे काय तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये हीटिंग स्ट्रॉंगली केले, हीट काय केलं, स्ट्रॉंगली केले. कंपाऊंड्स गिव्ह रिड्यूस, आणि कंपाऊंडमध्ये जे रिड्यूस म्हणजे जो काही चोथा राहिला आहे, व्हायल अदर डू नॉट गिव्ह एनी रिड्यूस, ब्लॅकिश रेड्यूस, त्यामध्ये ब्लॅक पावडर आपल्याला फक्त पाहायला मिळेल. द ब्लॅक रेड्यूस इज मेनली मेड ऑफ कार्बन. हे कशापासून बनले आहे, तर कार्बन. मोर ओव्हर व्हेन सच कंपाऊंड्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन एअर कंबाईन विथ ऑक्सिजन टू फ्रॉम सम गॅसियस सबस्टन्सेस इन केस देअर कॉम्पोजिशन इज नॉट कम्प्लीट. बघा ज्यावेळी कापूर वितळताना त्यामध्ये काय आहे, तर ब्लॅकिश रेड्यूस तयार होतो, पण तो मेनली मेड ऑफ कार्बन. तो कशाचा बनला आहे, कार्बनचा. मोर ओव्हर व्हेन सच कंपाऊंड्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन एअर कंबाईन. तो कशाशी कंबाईन आहे, एअरशी. विथ ऑक्सिजन टू फ्रॉम सम गॅसियस सबस्टन्सेस. ते वेगवेगळ्या गॅसियस सबस्टन्सेस पासून आपल्याला पाहायला मिळालेत. इन केस देअर कॉम्पोजिशन इज नॉट कम्प्लीट. त्याचं जे कॉम्पोजिशन म्हणजे त्याचं जे वितळण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली नाही. ब्लॅक कलर्ड कार्बन रिमेन बिहाइंड ॲज अ रिड्यूस. तो आपण काय केला आहे, ठेवला आहे. दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड और अ कार्बन कंपाऊंड. त्यालाच आपण काय म्हणतो, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड और कार्बन कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल material like carbohydrate, protein, hydrocarbons, for example petrol, cooking gas are made of organic compound. हे सगळे कशापासून बनले, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून. म्हणजे काय आहे, तर बघा composition is not complete, black colored carbon remain behind as a residue. जोपर्यंत तो ब्लॅक कलरचा कार्बन त्यामधून बाहेर येत आहे किंवा तो पूर्णपणे वितळत नाही, त्यावेळी तिथं काय तयार होतं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. द कापूर, शुगर, ग्लुकोज आणि युरिया युज्ड इन द अबोव ॲक्टिव्हिटी आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे सगळे काय आहेत, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑन द अदर हँड द कंपाऊंड्स दॅट डिकम्पोज ऑर स्ट्रॉंग हीटिंग टू लिव्ह अ रिड्यूस बिहाइंड आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि दुसऱ्या बाजूला एखादा कंपाऊंड डिकम्पोज झालाय
ऑन अ स्ट्रॉंग हिटिंग, त्याला जास्त हीट झाल्यावर तो डिकम्पोज झाला, पूर्णपणे नाहीसा झाला. दिस इज कॉल्ड ॲज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याला काय म्हणतो? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल कॉमन सॉल्ट, मीठ आपलं, सोडा, रस्ट, ब्ल्यू व्हेटल, लेमन स्टोन आर अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. हे सगळे काय आहेत तर inorganic compound. In addition, there is a one more type of components, namely complex compound. Organic compound, inorganic compound आणि third आहे complex compound. The molecules of compounds have a complex structure formed by many atoms, and in the center of this structure metal atoms are also included. हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे मेटल ॲटममध्ये काय आहे तर आपल्याला पाहायला मिळतं किंवा प्रेझेंट आहे. क्लोरोफिल दॅट कंटेन मॅग्नेशियम, हिमोग्लोबिन दॅट कंटेन आयर्न, सायकॅनोकोबेलियम, व्हिटॅमिन B12 दॅट कंटेन कोबाल्ट आर सम एक्झाम्पल ऑर अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ही सगळी काय आहे तर कॉम्प्लेक्स कंपाऊंडची एक्झाम्पल आहेत. Various atoms in the molecule of components are joined by chemical bond. आणि कितीतरी जे ॲटम्स आहेत हे मॉलिक्यूल ऑफ कॉम्पोनंट्स आहेत हे केमिकल बॉन्डनी काय केलेत तर जोडलेले असतात. वी हॅव गोइंग टू लुक ॲट द लेटर. हे आपण नंतर पाहूया असेल नंतरच्या पॉईंटमध्ये. एलिमेंटचे 3 टाईप आहेत. फर्स्ट आहे मेटल, सेकंड आहे नॉन मेटल आणि थर्ड आहे मेटॉलॉइड. टाइप्स ऑफ कंपाऊंड मध्ये सुद्धा 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, सेकंड आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि थर्ड आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. त्यानंतर बघा टाइप्स ऑफ अ मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय. टेक 3 बीकर्स, टेक अ लिटिल सँड अँड वॉटर इन फर्स्ट बीकर. एका बीकरमध्ये वाळू आणि पाणी घ्या. टेक सम क्रिस्टल ऑफ अ ब्ल्यू व्हिटल अँड वॉटर इन सेकंड बीकर. दुसऱ्या बीकरमध्ये क्रिस्टल्स घ्यायच्यात. आणि टेक सम ब्ल्यू व्हिट्रल अँड सँड इन अ थर्ड बीकर. आणि तिसऱ्यामध्ये ब्ल्यू व्हायट्रल आणि सँड वाळू घ्यायची. स्टेअर द मटेरियल इन ऑल 3 ब्रिकर्स अँड ऑब्झर्व. तिन्ही ब्रिकर्स हलवायच्यात आणि ऑब्झर्व करायचेत. रेकॉर्ड अवर ऑब्झर्वेशन इन अ फॉलोइंग टेबल. आणि ते आपल्या खालच्या टेबलमध्ये आपण लिहायचे. द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कॉम्पोजिशन इज कॉल्ड फेज. बघा द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय तुम्हाला तर माहितीच आहे. युनिफॉर्म म्हणजे एका सरळ प्रोसेसमध्ये होते. द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कॉम्पोजिशन इज कॉल्ड फेज. Write the third column of the table of the number of phases seen in each track because after stacking. When all the components of a mixture from one phase, it is called homologous mixture. एकाच फेजमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो होमोजिनियस. When the components of a mixture are disturbed into 2 or more phases, एकापेक्षा दुसरं अजून केमिकल किंवा वेगवेगळे घटक घेऊन 1 किंवा 2 फेजेस तयार होतात त्याला आपण म्हणतो हेट्रोजिनियस मिक्सचर. म्हणजे मिक्सचरचे सुद्धा 2 टाइप्स आहेत. एक आहे होमोजिनियस अँड सेकंड आहे हेट्रोजिनियस. हे जे सांगितलं एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर ह्या तिन्हीचे टाईप व्यवस्थित चार्ट वाईज लिहिणार आहात. त्याची एक्झाम्पल लिहिणार आहात आणि डेफिनेशन इन शॉर्टमध्ये लिहिणार आहात. आहे तसं पुस्तकातलं उतरून काढू नका. डेफिनेशन तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहा. जो काही राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.